ऑल तर आपण सेशनला सुरुवात करूया. मागचा पार्ट किंवा जो काल झालेला पार्ट आहे किंवा लास्ट पार्ट तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यासला असणार, रिव्हिजन केली असणार, कारण की PDF तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मला पण ॲपमध्ये दिसत आहे, तुम्हाला पण दिसत असणार. ओके, फक्त एवढं सांगायचं आहे, क्लिअर आहे सर. आज टोपी घातली सर? हो घातली बघ. हे मॅडमनी लाल या ठिकाणी टॉप घातलेला आहे म्हणून मी लाल टोपी घातली. येत्या तुमच्या लक्षात. चला, यांच्या बाबतीत थोडं समजून घ्या, कारण की एखादा प्रश्न जागतिक लेवलला विचारला जाऊ शकते. विषय आहे भूमिका श्रेष्ठ यांची. आता भूमिका श्रेष्ठ ह्या कोण आहे तर लक्षात ठेवायचं, नेपाळच्या त्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार आहे. जी गोष्ट जगामध्ये पहिल्यांदा होत आहे, मग काय सर दुसऱ्या देशामध्ये झालेले आहे का? झालेले आहे, पण नेपाळमध्ये तर पहिल्यांदा होत आहे ना. नेपाळमध्ये पहिल्यांदा होत आहेत. मग इथं प्रश्न काय? प्रश्न फक्त एवढाच विचारला जाणार की नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार कोण, बस एवढाच प्रश्न विचारला जाणार. नाव असणार त्यांचं काय? भूमिका श्रेष्ठ. एवढंच प्रश्न असणार या ठिकाणी. मॅचिंग मॅचिंग, हो मॅचिंग मॅचिंग, हे बघा मॅचिंग 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 कलर घातला. भूमिका श्रेष्ठ ह्या नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडं आता बघा, हा नाव लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे थोडं माहिती वाचणं गरजेचं आहे. मी जर तुम्हाला म्हटलं नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर खासदार, ठीक आहे, भूमिका श्रेष्ठ एवढं म्हटल्याच्या नंतर ती गोष्ट लगेच विसरून जासाल तुम्ही. थोडं त्यांच्या बद्दल वाचलं, त्यांना वेळ दिलं तर लक्षात येते की बाबा ज्यांना जर वेळ देत असेल आपण, कोणालाही वेळ द्या तुम्ही, कोणालाही वेळ द्या. आता यांना वेळ देत आहे मी, ते 100% ते माझ्या मनातून, माझ्या हृदयातून, माझ्या डोक्यातून जाणार का? नाही जाणार. लक्षात ठेवू शकता तुम्ही. नाव काय आहे? भूमिका श्रेष्ठ. नाव काय आहे? भूमिका श्रेष्ठ. चला एकदा वाचूया आपण. भूमिका श्रेष्ठ. देश जर बोलले यांचा नेपाळ आहे. विशेष ओळख काय आहे? नेपाळच्या पहिला, लक्षात ठेवा, ट्रान्सजेंडर महिला खासदार आहे. पहिल्या सरपण नोट्स आहेत त्यांचे झिरोस झेरॉक्स नाहीत काढता येत. झेरॉक्स नाही काढता येत? काढता येत असेल ना, PDF तुम्हाला डाउनलोड करता येते का? करता येते ना PDF डाउनलोड. ओके, जर काढता येत नसेल तर मी त्यांना सांगतो परमिशन द्या म्हणतो आमच्या लेकरांना, म्हणजे सरांना सांगतो किंवा जे टीम आहे त्यांना सांगतो. थोडं 16 मार्च 2026 हे दिनांक, काही गरज नाही ती लक्षात ठेवण्याची. त्यानंतर पक्ष एखाद्या वेळेस आला तर RSP राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष असं त्यांचं पक्षांचं नाव आहे. संस्था बघा, संस्था स्वतःची संस्था पण आहे. ब्ल्यू डायमंड सोसायटी अशी संस्था आहे त्यांची. ब्ल्यू डायमंड सोसायटी संस्थेचं नाव आहे. आणि त्यांना एक पुरस्कार पण मिळालेला आहे. हे पुरस्कार विचारले जाऊ शकते. कसं आहे? इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज अवॉर्ड 2022 चा त्यांना मिळालेला आहे. काहीच नाही जास्त. येतात एक्सपोर्ट करायचं, मग डाउनलोड होते. खाली जर बघितलं तर खाली एक ऑप्शन येतो, PDF आपण ओपन केल्याच्या नंतर खाली एक ऑप्शन येतो, म्हणजे या साईडला असं PDF आहे, या साईडला एक ऑप्शन येतो एक्सपोर्ट म्हणून, त्याला करायचं, डाउनलोड होत असते. ओके, हे कळलं असेल तुम्हाला तर समोर जातो. चला, यांच्यावर एखादा प्रश्न कसा येऊ शकतो तर हे सगळे मी बरोबर दिले असणार आहे या ठिकाणी. भूमिका श्रेष्ठ या 16 मार्च 2026 रोजी नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला आहे. एकदम करेक्ट आहे. त्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष RSP च्या प्रतिनिधी आहेत. ओके, त्यांना 2022 मध्ये इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. एकदम करेक्ट आहे. त्या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश आहेत. चला, इथं विचार करायचा आहे. विचार करा. जस्ट कधी झाला सर क्लास चालू? ओके, बस आत्ता झालं. आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अभी हुआ स्टार्ट लेक्चर. ओके, आंसर जर बोलला डी, तो डी म्हणणार कोण आहे? पकडा त्याला. डी म्हणणार कोण आहे? तो श्रद्धा माने. बेटा डी नाही. डी आहे का? त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला ट्रान्सजेंडर न्यायाधीश आहे का? अरे मेलं राजा. असं जर करत असाल आणि पेपरमध्ये जर तुम्ही, म्हणजे आत्ताच्या आत्ता जर तुम्ही जर चुकवत असाल तर तुम्ही काही नका करा, एक मस्त दूर आणून द्या. इथं फॅन आहेच, तुम्ही स्वतःला काही नका करा, मला एक दूर आणून द्या.
चला नेक्स्ट आपण टॉपिक बघणार आहे नरेंद्र मोदीचं जर बघितलं विक्रमी कार्यकाळ तुम्हाला लक्षात ठेवायचं, तारीख सहित विचारला जाणार, तारीख सहित विचारला जाणार बेटा. बघा भाऊ सुटबुट मध्ये आहे, तुम्हाला सध्या जर बघितलं तर सध्या भाऊ इंस्टावर दिसणार तुम्हाला, बाकी कुठंच दिसणार नाही, प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिसणार नाही तुम्हाला. भाऊ जर बघितलं फक्त इंस्टावर दिसू शकतात. आता सध्याला भाऊला इंस्टाची लत लागलेली आहे, रील्स वगैरे बनवणं चालू आहे. चेक करायचं 10 जून 2026 तारीख लक्षात ठेवायचं, कारण की याच तारीखमध्ये त्यांनी काय केलेलं एक विक्रम मोडलेला आहे. 10 जून 2026 जून महिन्याची तारीख आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर सलग 4399 दिवस. विद्यार्थी मित्रांनो इथं फसवतो बघा, तारीख लक्षात ठेवायचा, हा डाटा अतिशय महत्वाचा आहे. पहिल्या लाईन मध्ये डाटा खूप महत्वाचा आहे. 10 जून 2026 4399 म्हणजे 4398 हे दिवस होते. कंटिन्यूस राहणारे पंतप्रधान जर बघितलं तर एकमेव होऊन गेले, त्यांचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू. हे सर्वजण जर बघितलं पंडित जवाहरलाल नेहरू यांना काय करतात, आठवण करत असतात. मी तुम्हाला म्हणत आहे की बाबा त्यांचं आठवण म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचा रेकॉर्ड तोडलेला आहे, दिवसाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. आता कामाचा रेकॉर्ड तोडलेला की नाही तोडलेला हे तुम्ही मला सांगायचं आहे. काम त्यांचं आणि यांचं काम, यांचं जर रेकॉर्ड जर बघितलं तर तुम्ही कमेंट्स करायचं आहे, मी काही बोलणार नाही. 4399 दिवस यांचा रेकॉर्ड यांनी काय केलेला आहे, क्रॅक केलेला आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचा सलग 4398 दिवसाचा रेकॉर्ड मोडलेला आहे. राईट सर, ठीक आहे. आता हे जर बघितलं तर हे रेकॉर्ड कधीच होता, कुठून कुठपर्यंत होता, 4398. हे जर दिवस जर बघितलं 1952 ते 1964 पर्यंतचा आहे. 1952 ते 1964. भारत तर 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला, पण इथं प्रत्यक्ष निवडणुका झालेल्या आहे. ओके, इथं प्रत्यक्ष निवडणुका झालेल्या आहे, म्हणून हे डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे रेकॉर्ड यांनी काय केलेलं आहे, मोडलेलं आहे. ऑनरेबल पीएम आपले नरेंद्रजी मोदी यांनी काय केलेला, हा रेकॉर्ड तोडलेला आहे. पण जो 1947 पासून जर कार्यकाळ आपण लक्षात घेतलं, ठीक आहे, तर ते रेकॉर्ड अजून मोडायचेच आहे, ते खूप जास्त आहे. विक्रम मोडला आहे, सलग कार्यकाळाचा विक्रम, सलग जसं यांनी 3 टर्म मारलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी. विक्रम करणारे पहिले बिगर काँग्रेसची पंतप्रधान ठरलेले आहेत. हो, भारतामध्ये 2च पार्ट्या आहे, काँग्रेस आणि बीजेपी. काँग्रेस, आता नेहरू हे काँग्रेसचे होते, 100% बिगर काँग्रेसचे नेते ते ठरले आहे. पंतप्रधान पदाची सुरुवात, आता लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा भाऊनं शपथ कधी घेतली, तर लक्षात ठेवायचं 26 मे 2014. 26 मे आवाज घुमल्यासारखं वाटत आहे का? होऊ शकते, आवाज घुमल्यासारखं होऊ शकते, कारण की काय, मी माझा सेटअप जो आहे नवीन याच्यामध्ये रूम मध्ये शिफ्ट केलेला आहे. आता चेक करा बरं बेटा. नाही हो, एवढं काही घुमल्यासारखं तर वाटत नाही मला, बरोबर आहे. चला, 26 मे 2014 हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. पहिल्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे पंतप्रधान म्हणून. पहिल्यांदा शपथ कधी घेतलेली आहे, 26 मे 2014 रोजी प्रथमच भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. विद्यार्थी मित्रांनो, की जस्ट आमची जर बघितलं तर तुमच्यासारखी सुरुवात झाली होती. कशाची, की स्पर्धा परीक्षेला आता बाबा सुरुवात करायची, आणि साहेब आले कशावरती, गादीवरती, म्हणजे पंतप्रधान या पदावरती आले. 26 मे 2014 रोजी प्रथमच भारताचे पंतप्रधान ते शपथ घेतलेली आहे त्यांनी. लक्षात ठेवायची ही तारीख, आणि ही तारीख लक्षात ठेवा, 10 जून 2026 आणि 26 मे 2014. ओके, आता तिथून जर बघितलं तर सलग ते 2014 मध्ये, 2019 मध्ये, 2024 मध्ये सलग 3 टर्म काय होतात, पंतप्रधान होतात. क्लिअर आहे, आता क्लिअर आहे. बरं, ठीक आहे. ते माईकचा प्रॉब्लेम असतो, माईक चेंज केला मी. सलग 3 वेळेस जिंकलेला आहे यांनी. 14 हे तर तुम्हाला माहितीच असेल, 19 आणि 24. आता 24 मध्ये निवडणुका झालेल्या आहे लोकसभेच्या. याच्या अगोदर 2019 मध्ये झाली होती, 2014 मध्ये पहिल्यांदा बीजेपी सरकार, म्हणजे पहिल्यांदा बीजेपी सरकार नाही, मोदीजी हे पहिल्यांदा काय झालेले आहे, मुख्यमंत्री झालेले आहे. त्याच्यानंतर बघा, निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून विक्रम. आता निवडून आलेले सरकारचे प्रमुख म्हणून निवडून म्हणजेच काय आहे, म्हणून विक्रम म्हणजेच काय, की हा जो सरकार आहे म्हणजे बीजेपी सरकार आहे, त्यांच्या बाबतीत बोलल्या जात आहे.
22 मार्च 2026 रोजी निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून 8,931 दिवस पूर्ण केलेले आहे. हा डाटा तर खूप झाला सर, तिथं काहीतरी आम्ही वाचलं होतं 4,399. ठीक आहे, 4,399 तुम्ही ऐकलं असं नाही का, 4,399 हे पंतप्रधानाचा डाटा आहे, म्हणजे पंतप्रधानाचा कालखंड आहे. कालखंड कालखंड कधीच 4,399. पण मला काय म्हणायचं आहे, हे जे दिसत आहे तुम्हाला 8,931 दिवस सर, हे काय मग? हे काही नाही, हे जेव्हा ते गुजरातचे सीएम होते ना, म्हणजे सीएमच्या पदावर होते, किंवा तिथं लक्षात ठेवा निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून, प्रमुख होते ना ते, प्रमुख तिथचे पण, म्हणूनच तर त्यांना पीएम करण्यात आला ना. प्रमुख म्हणून जर बघितलं तर त्यांनी जर बघितलं 8,931 दिवस जर बघितलं पूर्ण केलेला आहे. 8,931 म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर पीएम प्लस सीएम, म्हणजे सीएम जे होते आणि त्यानंतर जर बघितलं 3 टप्पे पीएम झालेले आहे. सीएम प्लस पीएम हे दोन्ही कालखंड मोजण्यात आलेलं आहे. आणि हे दोन्ही कालखंड जर बघितलं या चष्म्यातून पाहतो, गांधीजीच्या चष्म्यातून. आलं का तुमच्या लक्षामध्ये? गांधीजीचा चष्मा, सीएम प्लस पीएम, गांधीजीच्या चष्म्यातून दिसणार तुम्हाला 8,931 दिवस. काय दिसणार आहे? 8,931 दिवस. ऑल क्लिअर आहे का बेटा? आवाज रिपीट होत आहे सर, आवाज रिपीट होत आहे. बाकीच्यांना क्लिअर आहे, तुम्हाला आवाज रिपीट होत आहे. ऑल क्लिअरच आहे, क्लिअर आहे आवाज. थोडं हळू बोलतो जेणेकरून जर बघितलं आवाज घुमला नाही पाहिजे. येस, आर यू जिवंत? क्लिअर आहे बेटा? ओके. परीक्षेसाठी महत्वाचे तुम्हाला त्या ठिकाणी टिप लक्षात ठेवायचे. पंडित जवाहरलाल नेहरू हे 15 ऑगस्ट, म्हणजे इथे लक्षात ठेवायचं 15 ऑगस्ट जेव्हा भारत स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947 रोजी जर म्हटलं भारत स्वतंत्र झालेले आहे, भारताचे पहिले पंतप्रधान. आता त्याची तुलना केल्या गेलेली आहे नेहरूजी आणि पंतप्रधान मोदीजी यांच्यामध्ये. तर ते 4,399 जे दिवस आहेत ते 1952 ते 64 पर्यंतच आहे. पण इथं जर इथून जर मोजलं ना तर इथून किती दिवस भरतात? 6,130 दिवस भरतात. म्हणजे हे अजून आकडा पार व्हायचा आहे. हा जो आकडा आहे ना 6,130 दिवस, हा पार व्हायचा आहे. त्याच्यानंतर त्यांचा सलग कार्यकाळ जर बदल 1947 पासून 64 पर्यंत जर बदललं तर किती दिवस भरतात? 6,130 दिवस भरतात. कुणाचं? नेहरूजींचं आहे. 4,398 दिवसांचा विक्रम हा 1952 ते 64 हा या निवडून आलेल्या सलग कार्यकाळाशी संबंधित आहे. म्हणजे तुम्हाला जर काही मला लक्षात नाही आलं. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदावर सांभाळणारे, हो तेच म्हणत आहे ना, सीएम आणि पीएम. गुजरातचे सीएम होते, त्याच्यानंतर पीएम. ते 2002, 2007, 2012 असे 3 टर्म पीएम झालेले आहे. 2, 7 आणि 12. 14 मध्ये तर पीएमच होतात. 2, 7 आणि 12 जर बघितलं तर ते सीएम राहिलेले आहे. नरेंद्र मोदी, चला प्रश्न चेक करा. 26 मे 2014 रोजी प्रथमच भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान झाले. यस. 10 जून 2026 रोजी नरेंद्र मोदी यांनी नेहरूंचा सलग 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 कार्यकाळाचा विक्रम मागे टाकलेला आहे. सलग म्हणजे कंटिन्युअसली बाबत 3 वेळे जे समजा पीएम झालेले आहे, कोण? नेहरूजी. तसं यांनी विक्रम मोडलेला आहे, हे तुम्हाला सांगायचं होतं. ओके, आन्सर द्या मग. यस, विधान बरोबर विचारलेलं आहे. कोणतं विधान बरोबर असणार? यस सांगा. 1 1 1 1 2 3 डी 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 करेक्ट आहे. डी करेक्ट आहे बेटा. नेक्स्ट बघा. आता बघायचं आहे कोणाचं कालखंड दिलेलं आहे. या पक्षाचं दिलेलं आहे. नरेंद्र मोदी निवडून आलेल्या सरकारचे सर्वाधिक काळ. आता त्यांचं पण सर्वाधिक काळ असणार आहे. एकत्रित कार्यकाळ जर बघितलं 8,931 दिवस. 22 मार्च 2026 पर्यंत जर बघितलं एकत्रित कार्यकाळ जर बघितलं, म्हणजे कोणाचा कार्यकाळ आहे एकत्रित कार्यकाळ, तर लक्षात ठेवायचं आहे 8,931 दिवस जे आपण सांगितले, जे जुनं आहे. आणि हे मोडलेला विक्रम कोणी? नरेंद्र मोदी यांचा मोडलेला विक्रम जर बघितलं तर पवन कुमार चामलिंग. आता हे पवन कुमार चामलिंग कोण होते सर? ठीक आहे, हे
कराटेवाले होते खुखा खुखा चामलिंग, नाही, हे सिक्कीमचे पूर्व मुख्यमंत्री राहिलेले आहेत. माजी मुख्यमंत्री आहे पवन चामलिंग. ते जवळपास 5 टर्म त्या ठिकाणी काय होते, सीएम होते कंटिन्युअसली. पवन कुमार चामलिंग आता नाही येते. त्यांनी 8,930 दिवस त्या ठिकाणी काय राहिलेले, सीएम राहिलेले आहे, सिक्कीमचे सीएम. त्या ठिकाणी लिहून देतो बाबा, पवन कुमार चामलिंग हे कोण आहे, हे सिक्कीम विचारल्या जाते बरं, सिक्कीम या राज्याचे, ठीक आहे, काय तर सीएम आता आहे का ते, नाही, सीएम आहे माजी. ओके, यांचा रेकॉर्ड त्यांनी तोडलेला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री हे 7 ऑक्टोबर 2001 ते 21, 2001 पर्यंत, 7 ऑक्टोबर 2001 ते 21 मे 2014 पर्यंत राहिलेले आहे. ओके, बघा, गुजरात विधानसभा विजय 2002, 2007, 2012. आता इथं जर बघितलं तर 7 ऑक्टोबर 2001 ते 2014 पर्यंत. इथं लक्षात ठेवायचं आहे 2, 7 आणि काय दिसत आहे आपल्याला 12, असं त्यांचं 3 टर्म ते काय झालेले आहे, मुख्यमंत्री झालेले गुजरातचे. ओके, त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान, तुम्हाला मध्ये 26 मे तुम्हाला तारीख लक्षात ठेवण्यास सांगितली होती, 26 मे 2014 पासून 2014, 19 आणि 24. आता इथं हे एक्स्ट्रा माहिती टाकून दिली. इंस्टाग्राम फॉलोअर्स 10 कोटी फॉलोअर्स आहेत, ते जगातील पहिले नेते आहेत. आता जी गोष्ट जगामध्ये पहिल्या आहे, तुम्हाला जरी वाटत असेल की काही प्रश्न आहे सर, ती गोष्ट जगामध्ये पहिल्यांदा आहे, म्हणजे जगामध्ये मोठी गोष्ट आहे. पहिले जागतिक नेते आहेत. जागतिक नेते जर बघितले तर किती आहे, 10 कोटी फॉलोअर्स आहेत. आणि युट्यूब जर बघितलं सर्च किती आहे युट्यूबवर, तर 30 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहे. आता तुम्ही म्हणसाल की बाबा हे पहिले जागतिक नेते आहे. आपल्या भारताची लोकसंख्या एवढी आहे विद्यार्थी मित्र, जगाची सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे, तर भारतामध्ये आहे. सिक्कीमचे सीएम परत एकदा रिपीट करा सर, कन्सेप्ट नाही समजली. कोणती कन्सेप्ट अक्षय भाऊ, ही कन्सेप्ट का, ही कन्सेप्ट म्हणत आहे काय तुम्ही? ही कन्सेप्ट एवढीच आहे की बाबा पवन कुमार चामलिंग जे आहे हे कंटिन्युअस सिक्कीमचे सीएम राहिलेले आहे. त्यांचा जर कार्यकाल जर बघितलं तुम्ही तर 8,930 दिवसांचा होता, 8,930. मोदीजी यांनी जर बघितलं तर यांचा पण रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे कसं रेकॉर्ड तोडलं सर, कसं रेकॉर्ड तुटलेलं आहे? आता हे जर चेक केलं, यांचं पूर्ण दिवस किती झालेले आहे, तर 8,931 दिवस झालेले आहे. कोणाला, मोदीजी यांना. पण हे 8,931 दिवस जे आहे, हे जे दिवस आहे हे सीएम प्लस पीएम मोजून आहे. आणि यांचं एकट्याच 8,930 दिवस, यांचं एकट्याच काय, सीएमचं ते कालखंड आहे. कोणाचं आहे, पवन कुमार चामलिंग यांचा 8,930 दिवस हे सीएम पदाचं त्यांचा कालखंड आहे. ते 5 टर्म झाले होते, काय झाले होते की बाबा सीएम राहिले आहे. आणि मोदीजी जर बघितलं तर हे 3 वेळेस मुख्यमंत्री राहतात आणि 3 वेळेस पंतप्रधान राहतात. म्हणजे हे सगळं जर आपण दिवस मोजले सीएम पासून तर पीएम पर्यंत, आतापर्यंत म्हणजे या तारीखपर्यंत 26 मे पर्यंत सीएम प्लस पीएमचं, तर यांचे दिवस भरतात 8,931. म्हणजे पवन कुमार चामलिंग हे जे सीएम आहे यांचे जे दिवस आहे, यांच्या नावावर जे समजा ते आपण म्हणू शकतो ही नोंद होती, तर ते आता कुठेतरी मागे पडत आहे. कारण की साहेबांनी काय केलं, सीएमचं रेकॉर्ड दाखवला का नाही, सीएम प्लस पीएमचा रेकॉर्ड दाखवला. साहेब आहे, काही करू शकते, त्यांची टीम लय जबरदस्त आहे. म्हणजे थोडं तारीफ करावं लागेल त्यांच्या टीमची. फॉलोअर्स मी होतो तिथे 10 कोटी फॉलोअर्स आहे आणि इथे जर भेटत 30 दशलक्ष सबस्क्रायबर आहे. सीएम पासून तर पीएम पर्यंतच हे मोजलेलं आहे. ओके, आता सीएमचं तर इथं यांचा रेकॉर्ड तुटत नाही. बघा ना किती डेंजर आहे, सीएमचं रेकॉर्ड तुटणार आहे. आता परत सीएम या पदावर जाणार आहे का मोदीजी? नाही. मग 3 वेळेस ते दिवस गेले का बाबा? नाही. मग याने काय केलं बघा, सीएम प्लस पीएम असं दोन्ही मर्ज करून यांचा रेकॉर्ड तोडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे पाहणं किती डेंजर आहे. म्हणजे 1 नंबरला नाम जर बघितलं तर कोणाचं आलं पाहिजे, साहेबांचं नाव आलं पाहिजे. मी होतो इथं
10 कोटी फॉलोअर्स आहे. आता जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर भारत पहिल्या क्रमांकावर, सेकंड चायना आहे. आतापर्यंत जर बघितलं तर चायना पहिल्या क्रमांकावर होते आणि इंडिया जर बघितलं तर सेकंड क्रमांकावर होते. जागतिक जे रिपोर्ट नुसार आहे ना, तर असं म्हणलं जात होतं की बाबा भारत चायनाला लोकसंख्येमध्ये मागे टाकणार कधी तर 2034 मध्ये. पण भारताने एवढे जबरदस्त लोक आहे भारतातील की भारताने जर बघितलं 2021-22 मध्येच काय केलेलं आहे, चायनाला मागे टाकलेलं आहे. तरी आपला देश जर बघितलं तर लाजाळू देश आहे. जर लाजाळू देश नसता, सगळी ओपन सिस्टीम जर असती, तर तुम्हाला दिसेल की बाबा अमेरिकामध्ये, चायनामध्ये, जपानमध्ये आपलेच लोक असते, इंडियन. लोडच नाही, पाकिस्तानमध्ये पण आपलेच लोक. म्हणून म्हणतातच फक्त लाजाळू आहे. जर लाजाळू नसतं तर काही खरंच नसतं. या देशाचं काही खरं नसतं, देशाचं नाही जगाचं काही खरं नसतं. येत आहे का तुमच्या लक्षामध्ये? भारत लाजाळू देश आहे म्हणते. लोकसंख्या कधी वाढली तर कोरोना काळामध्ये लोकसंख्या वाढली. येत्या तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे कोरोना काळामध्ये काय झालं ना की लोकांना टाइम खूप मिळाला, टाइम खूप जास्त मिळाला. आता घरीच राहायचं होतं, घराच्या बाहेर जायचं होतं का नाही. मी म्हणत नाही, हे स्वतः नाही म्हणत आहे मी, हे रिपोर्ट आहे. कोरोना काळामध्ये जरी बघितलं भारताची लोकसंख्या म्हणजे जगाची लोकसंख्या वाढली, पण भारताची लोकसंख्या वाढली का? कारण की लोकांना टाइम मिळाला, बायकोला वेळ देण्यासाठी टाइम मिळाला. मग जर बघितलं तर 100% काय वाढणार आहे, लोकसंख्या वाढणारच आहे. चेक करा. नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काय घेतलेली आहे, पंतप्रधान राहण्याचा विक्रम कोणाचा मोडला आहे? त्याला सांगा. कन्फ्युज होऊ शकते की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकते इंदिरा गांधी होत्या का बाबा. इंडियन आपली संस्कृती तशी आहे. हो, लोकसंख्या वाढवण्याची लोकसंख्या वाढवण्याची संस्कृती आहे का? बरं, नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम कोणाचा मोडला आहे? चला बोला, आन्सर द्या बेटा. येस, 2 उत्तर आलेले आहे. जवाहरलाल नेहरू. काय दिसत आहे? जवाहरलाल नेहरू. आता इथं वेळ घेत नाही. राघव चड्डा. काही जण भगोडा चड्डा पण सध्या चर्चेमध्ये आहे. भगोडा चड्डा राज्यसभा याचिका समितीचे ते काय झालेले आहे, अध्यक्ष झालेले आहे. राज्यसभा याचिका समितीचे अध्यक्ष झालेले आहे. ही राज्यसभा तुम्हाला माहिती आहे संसदेचे 3 पार्ट आहे. एक आहे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभामध्ये जे समजा आपण निवडून दिलेले खासदार आहे, आपण निवडून देतो ना खासदार, ते बसतात. राष्ट्रपतीचे फायनल सिग्नेचर होते आणि इतर राज्यसभामध्ये नामनिर्देशित किंवा आपण म्हणू शकतो 2/3 ते निवडून जातात. आता ते पॉलिटिवाले सर तुम्हाला व्यवस्थित सांगतील, मला एवढं डिटेलमध्ये सांगता येणार नाही. राज्यसभा याचिका समिती ही राज्यसभेची याचिका समिती आहे. याच्यामध्ये काय होत असते, म्हणजे याचं काम काय बाबा, राज्यसभा याचिका समितीचं काम काय आहे? लोकांची जी समजा काही डिमांड आहे, काही मागण्या आहे समजा, याची पडताळणी करणे, नोंद करणे आणि त्याच्यावर रिपोर्ट वगैरे बनवणे, अहवाल तयार करणे आणि हे जर बघितलं गव्हर्नमेंटला सुचवणे, हे या राज्यसभा याचिका समितीचं काम आहे. त्याचे अध्यक्ष कोणाला बनवलेलं आहे? राघव चड्डा. आणि हे राघव चड्डा तुम्हाला आठवते का? हे 2G वाले होते, 2G 4G. म्हणजे इथं जर बघितलं तर बाबा हे जे सिम कार्ड आहे, आपल्याला जे समजा 28 दिवसाचं रिचार्ज दिला जाते, बाबा हे 2-2 दिवस जर बघितलं कमी कमी करत आहे कंपन्या. म्हणजे भरपूर चांगले चांगले मुद्दे उचलायचे हे. पण तुम्हाला माहित आहे की बीजेपी आहे, काही करू शकते ती. किंवा मन परिवर्तन केलं असेल, आपण म्हणू शकतो भाऊचं मन परिवर्तन केलं असेल. हे होते आपचे, आम आदमी पार्टीचे, या पक्षाचे होते. त्या पक्षामध्ये यांना नावलौकिक केलं आणि आता सध्या जर बघितलं यांनी पार्टी चेंज केली आणि आता हे सध्या कशामध्ये आहे, बीजेपी मध्ये यांनी प्रवेश केला. स्वतः तर गेलेच गेले, सोबत जर बघितलं तर 10 खासदारांना पण घेऊन गेले. लोडच नाही भाऊ, काही टेन्शनच नाही. चेक करा या ठिकाणी. 20 मे 2026 रोजी राज्यसभेच्या याचिका समितीची वर सदस्य म्हणून ते नेमणूक झालेले आहे, अध्यक्ष म्हणून झालेले. ते मूळचे आप सोडून भारतीय पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता उगम जर बघितलं तर 15 सप्टेंबर 1921च्या प्रस्तावातून ही समिती गठीत करण्यात आली. तुम्हाला सांगितलं, याचिका तयार करणे, रिपोर्ट अहवाल तयार करणे, गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवणे. ठीक आहे. राज्यसभेसाठी स्थापना सध्याचे नाव जर बघितलं तर 1933 पासून आहे. राज्यसभेसाठी स्थापना राज्यसभेसाठी स्पेशल स्थापना जर बघितलं तर 1952 पासून होणार, कारण की तुम्हाला माहित आहे मेन निवडणूक आहे 1952 पासून.
1964 मध्ये लक्षात ठेवा समितीची सदस्य संख्या 5 वरून 10 करण्यात आली. हे विचारल्या जाऊ शकते या समितीची, ठीक आहे, संख्या किती वरून 5 वरून 10 करण्यात आलेली आहे. स्थापनेचा नियम काय आहे? राज्यसभा नियम रूल्स ऑफ प्रोसिजर रूल्स 147 नुसार जर राज्यसभेचा जो रूल्स आहे त्यानुसार जर बघितले ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. आफ्टर ऑल राजकारण आहे सर. राघव चड्डा. चला प्रश्न चेक करा, सांगा. राजकारणाबद्दल काहीच बोलू शकत नाही आपण, कारण की लय डेंजर राजकारण झालेलं आहे भारताचं, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं एवढं गलिच्छ राजकारण झालेलं आहे सांगूच शकत नाही, आपण इमॅजिन करू शकत नाही. आपण म्हणत होतो ना याचे सर याच्यावर क्वेश्चन येते का, हे का बेटा दाखवलं ना क्वेश्चन पूनम जाधव. मी काय म्हणत आहे की आपण काय म्हणतो बिहार युपी बिहारचं इलेक्शन इथचे लोक लय खराब आहे, असं आहे तसं आहे. अरे एवढं भारतामध्ये नाव खराब झालेल्या महाराष्ट्र राज्याचं काय सांगू तुम्हाला, माहित आहे ना. पाऊस वगैरे चालू आहे का? आमच्याकडे पाऊस चालू आहे. आणि अशा पावसामध्ये कुठेही फिरायला जाऊ नका, खास करून लोहगडावर वगैरे जाऊ नका. कधी तुमचं पाय घसरे लोहगडावरून हे सांगता येत नाही. राघव चड्डा यांची 20 मे 2026 रोजी राज्यसभेच्या याचिका समितीवर नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेतील याचिका समितीची स्थापना 1952 मध्ये झाली. मला सांगायचं राज्यसभेची याचिका समितीची, हो असं याचिका समितीची स्थापना कधी झालेली आहे? 1921 मध्ये. पण राज्यसभेतील याचिका समितीची स्थापना 1952 मध्ये. करेक्ट आहे, येस करेक्ट आहे. 1964 मध्ये समितीची सदस्य संख्या 5 वरून 10 करण्यात आली, एकदम करेक्ट आहे. त्याच्यानंतर राज्यसभा नियमावलीत रूल 147 अंतर्गत समितीची तरतूद करण्यात आली आहे. ओके, 147 अंतर्गत आहे, रूल्स 147 अंतर्गत. ओके, घरामधले ड्रम वगैरे कुठेतरी लपून ठेवा की नाही. त्याच्यानंतर कोणत्याही गडावर जाऊ नका, पाणी पावसात कुठे जाऊ नका, पाय घसरू शकते. आमच्याकडे नाही. 1921 नाही आहे ते, राज्यसभा याचिका समिती 1952 मध्ये आहे. याचिका समितीची स्थापना 1921 मध्ये आहे, पण राज्यसभेसाठी याचिका समितीची स्थापना जर बदली 1952. करेक्ट आहे ते. सर तुम्हीच एकदा जाऊन या, मी नाही जात बाबा, मी कुठंच नाही जात. मी कशाला जाऊ, गड वगैरे नाही फिरत मी, लोहगड. चला, महिला सक्षमीकरण संयुक्त संसदीय समिती, याला आपण JPC म्हणू शकतो, कारण की ही जॉईंट पार्लमेंट कमिटी आहे. जॉईंट पार्लमेंट कमिटी आहे, म्हणजे दोन्ही जे पार्लमेंटमध्ये जसं लोकसभा आणि राज्यसभा आहे ती जॉईंट पार्लमेंट कमिटी असते, दोघांमधले सदस्य असतात. त्याच्यामध्ये पुनर्रचनेची तारीख जर बोलली तर कधी होती? पुनर्रचनेची तारीख 18 मे 2026 होती. ओके, पुनर्रचना करणारे कोण आहे? म्हणजे यांची ही जी समिती आहे याची पुनर्रचना करायची आहे बाबा, परत अध्यक्ष सदस्य निवडायचे आहे. जर बघितलं तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काय केलेले आहे? पुनर्रचना केलेली आहे या समितीची. ठीक आहे, अध्यक्ष लक्षात ठेवायचा. आता 26 आणि 27 साठी 2 वर्षासाठी मिळालेले आहे. नाव आहे त्यांचं, समितीचा प्रकार संयुक्त संसदीय समिती आहे, जॉईंट पार्लमेंट कमिटी म्हणू शकतो आपण, JPC म्हटल्या जाते. अध्यक्ष लक्षात ठेवायचं, ज्यांचं 26 ते 27 साठी हे अध्यक्ष म्हणून राहणार आहे दगुबाती पुरंदेश्वरी, डॉक्टर दगुबाती पुरंदेश्वरी ह्या काय आहे? अध्यक्ष आहे. मग तुम्हाला फक्त याच्या बाबतीत काहीच विचारलं जाणार नाही, एवढंच विचारलं जाणार की संयुक्त संसदीय समिती जॉईंट पार्लमेंट कमिटीच्या अध्यक्ष किंवा अध्यक्ष प्रेसिडेंट कोण आहे? तुम्ही गडावर गेले तर लेक्चर पण घेणार आहे की नाही? मग तुम्ही फक्त स्टेटस लावू शकणार आहे की नाही? एक स्टेटस मस्त असणार, ते स्टेटस नाही सांगत मी आता. एकूण सदस्य बघा याच्यामध्ये किती असतात? 28 आहे. आता ऑब्विसली तुम्हाला मी सांगितलं हे जॉईंट पार्लमेंट काय आहे? कमिटी आहे, तर राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्ही मधले सदस्य असणार, असं आहे का?
असं आहे का की फक्त लोकसभेमधले असणार? नाही का? 28 याच्यामध्ये सदस्य असणार. 18 जर बघितलं तर लोकसभेमधले आणि 10 जर बघितलं तर कुठचे असणार आहे? राज्यसभेमधले. RIP लिहून टाकणार तुम्ही. RIP राठोड सर. येथे तुमच्या लक्षामध्ये एक दिवस स्टेटस ठेवणार तुम्ही. RIP. राज्यसभा 10, 18 जर बघितलं तर लोकसभा एकूण आहे 28. हे कशाची आहे? जॉईंट पार्लमेंट कमिटी. यांचे अध्यक्ष कोण आहे? दगुबाती पुरंदेश्वरी. आता हा पॉइंट जर बघितलं तर हे तुम्हाला कुठं कामी येणार? इथं जरी कामी येत नसेल तर हे राज्यशास्त्रामध्ये कामी येते. विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स हा असा विषय आहे. करंट अफेअर्स हा असा विषय आहे. तर याला असे जर बघितलं तर असे धागेदोरे तुम्हाला दिसणार. ओके, तुमचे धागेदोरे जुडलेले असणार. हे फक्त तुम्ही सांगणार नाही या ठिकाणी की आमचे धागेदोरे कुठे जोडलेले आहे सर. ओके, काही जण इच्छाही प्रयत्न करतात. करंट अफेअर्स जर बघितलं तर हा विषय हा भूगोलला पण तुमचं जोडतो, हा इतिहासाला पण जोडतो, हा तुमचा राज्यशास्त्राला पण जोडतो. हा जर बघितलं तर स्वतः करंट अफेअर्स आहे, स्वतःच करंट अफेअर्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा विज्ञानाला पण जोडतो. गणित वगैरे यांना जोडत नाही तर म्हणसाल गणिताला पण जोडतो का? नाही. आता करंट अफेअर्स वरती डायरेक्ट 15 प्रश्न येतात आणि इनडायरेक्ट जर बघितलं तर 20 ते 25 प्रश्न येतात. कसं? जसं मी म्हणत आहे की बाबा समितीची रचना कशी आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की बाबा अध्यक्ष बदललेले आहे, अध्यक्ष बदललेले आहे, या ठिकाणी अध्यक्ष बदललेले आहे. मग हे आयोगाच्या डोक्यामध्ये असते की बाबा अध्यक्ष बदललेले आहे. मग तो असा प्रश्न विचारते राज्यशास्त्रामध्ये. करंट या करंट या स्लॉटमध्ये विचारत नाही तो जेव्हा राज्यशास्त्राचा स्लॉट चालू होतो ना पेपरमध्ये, त्याच्यामध्ये एक प्रश्न टाकून देतो की जॉईंट पार्लमेंट कमिटी याच्यामध्ये एकूण किती सदस्य असतात, किंवा तो असंही म्हणू शकतो की याच्यामध्ये लोकसभेचे 18 सदस्य असतात आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतात. एकूण हे 28 सदस्य असतात या समितीमध्ये. हे स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे? मग हे प्रश्न, हा इकॉनॉमिक्स बरोबर आहे. इकॉनॉमिक्स राहिलं सर, इकॉनॉमिक्स राहिलं, अर्थशास्त्र, म्हणजे हे सगळे आकडेवारी जर बघितलं. आता विज्ञानमध्ये कसं एखादा कुठेतरी शोध लागलेला आहे, काहीतरी झालेलं आहे तिथं. राज्यशास्त्रामध्ये असे प्रश्न फिरतात. इतिहासामध्ये जर बघितलं तर तुम्हाला माहित आहे काहीतरी हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती काहीतरी उत्खनन झालेलं आहे. काहीतरी जर बघितलं जुना एखादा दगड सापडलेला आहे, शिलालेख सापडलेला आहे. ह्या गोष्टीची लिंक असते. भूगोल तर काही विशेष नाही भाऊ. भूगोल काहीतरी एखादी सुनामी वगैरे आलेली आहे पश्चिम बंगालमध्ये, नाही म्हणू शकतो आपण तिकडं. ठीक आहे आपण म्हणू शकतो आसाममध्ये सध्या जर बघितलं पूरचं वातावरण आहे. कशामध्ये? आसाममध्ये. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकते आसाममधून कोणती नदी जाते? ब्रह्मपुत्र आहे, अजून कोणती आहे? गोदावरी आहे. तिकडे गेली का बाबा पळत नाही ना. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, ते कनेक्ट असतात एकमेकाशी. कारण की आयोगाच्या डोक्यामध्ये असते, आयोग पेपर वाचत असते, आयोग जर बघितलं तर काय करत असते, न्यूज ठीक आहे ऐकत असते, तर त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात. येस, करंट अफेअर्सचा ऑल सब्जेक्ट वरती प्रेम आहे. सगळ्यांना थोडं थोडं प्रेम देते, मुलगासारखं. तो आपला कार्यकर्ता असतो ना, कार्यकर्ता लय डेंजर आहे. कार्यकर्त्याला किती जणी यावं ना, तर हा सगळ्यांना प्रेम सारखंच देणार. कार्यकाळ जर बघितलं जास्तीत जास्त 1 वर्ष आहे. याचा कार्यकाळ किती आहे? जास्तीत जास्त 1, म्हणून तर 26 ते 27 पर्यंत आहे ना. मुख्य कार्य जर बघितलं महिलांसाठी, बघा कार्य बघा या ठिकाणी महिलांसाठीच्या धोरणाचा आढावा घेणे, कायद्यांमध्ये लैंगिक समानतेची अंमलबजावणी तपासणे. एखादा कायदा आहे त्या ठिकाणी लैंगिक समानतेची अंमलबजावणी करत असतो, महिलांच्या धोरणाचा आढावा घेत असतो. दुसरी गोष्ट जर राष्ट्रीय महिला आयोगच्या अहवालाचे परीक्षण व मूल्यांकन करणे. आता राष्ट्रीय महिला आयोग आहे आपल्याकडे, तुम्हाला जर माहिती असेल तर यांचे अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे का? अध्यक्ष हे महिलाच असणार आहे. आता राष्ट्रीय महिला आयोग आहे, यांच्या अध्यक्ष पुरुष असतो का बेटा? मग तो आयोग काय कामाचा? इथे जर पुरुष जर असेल, सर बुक कोणतं घ्यायचं करंट अफेअर्ससाठी? बघा बुक्स तुम्ही जर बघितलं, मी जे सांगत आहे त्या नोट्स वाचा चांगल्या पद्धतीनं. परिक्रमा मासिक 6 महिने, म्हणजे मासिक पण वाचू शकता किंवा 6 महिन्याची असते ती पण वाचू शकता. अभिनव आहे, अभिनव हे इयर बुक आहे. सिम्प्लिफाईड हे इयर बुक आहे, ते पण घेऊ शकता तुम्ही. येस, आणि जे करंट अफेअर्सचे लेक्चर आहे ते करा. आपल्या युट्यूब वरती पण लेक्चर चालू होणार आहे काही दिवसाच्या नंतर. मला सांगायचं आहे राष्ट्रीय महिला आयोग NCW ते त्यांचे अध्यक्ष कोण आहे? तर इथे लक्षात ठेवायचं महिलाच असते वरती. विजया
विजया किशोर रहाटकर, किशोर रहाटकर, विजया किशोर रहाटकर ह्या सध्या राष्ट्रीय महिला, ठीक आहे, आयोगाच्या काय आहे, अध्यक्ष आहे. मग तसं जसं राष्ट्रीय महिला आयोग असते तसं राज्य महिला पण आयोग असते. मग जसं मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी, तर तुम्ही इथं सर्च करून किंवा तुम्हाला माहिती असेल तर सांगू शकता. महाराष्ट्र राज्य महिला आयोग. आता तुम्हाला माहित आहे ना काय झालेलं आहे, की रुपाली ताई चाकणकर ज्या होत्या आहे की नाही, बंधू खरात, बाबा खरात, नाशिककर, तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्यांच्यामुळे जर बघितलं तर त्यांना त्या पदावरून हटावावं लागलं. काय खरं आहे काय खोटं आहे ते तुम्हाला माहित असेल, किंवा तुम्हाला कशाला माहित असणार, तुम्ही जर जवळचे असाल तर तुम्हाला पण माहित असेल. बंधू खरात बाबांच्या जवळचे असाल तर तुम्हाला माहित असू शकते. तुम्ही होते का रे त्यांच्या सहवासामध्ये? त्या गेल्या गावाला. आता कोण आहे? आता कोण आहे? त्यांचं नवीन नाव आहे आज, म्हणजे सध्या जर बघितलं तर त्या चर्चेमध्ये होते. थोडं मी नाव विसरलो होतो त्यांचं. मीरा बोरवणकर आहे. मीरा बोरवणकर लक्षात ठेवायचं. सध्या कोण आहे? मीराताई आहे. मीरा बोरवणकर हे तुम्हाला लक्षात ठेवा. सध्या मीरा बोरवणकर आहे. काय टेबल वाले बाबा आहे का ते? प्रथम स्थापना जर बघितलं तर कधी, कोणाचं? या समितीचं, ठीक आहे, जॉईंट पार्लमेंट समिती प्रथम स्थापना कधी झालेली आहे? 29 एप्रिल 1997. लोकसभा 11वी लोकसभा आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, इथं लक्षात, महिला सक्षमीकरण संयुक्त समिती जर बघितलं यांच्यासाठी लोकसभा ही किती होती? तर 11वी लोकसभा होती. स्थापन कधी झालेलं आहे? 1997 मध्ये. ओके, त्यानंतर चेक करा. प्रश्न काय आहे ते चेक करायचं आहे. आम्ही कुठे त्यांना बघायला गेलो. न्यूज तर ऐकली असेल बाबा, लय डेंजर आहे. संसदेतील महिला सक्षमीकरण विषयक संयुक्त संसदीय समिती JPC संदर्भात पुढील पैकी कोणते विधाने बरोबर आहे? सिलेबसच्या बाहेर जर नेलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की असे जे महाराज आहे ना, महाराज आहे किंवा काहीतरी एकदम भयानक गोष्ट घडत आहे, काहीतरी कांड घडत आहे आपण असं म्हणूया, तर अशामध्ये महिलाच बिचारे जास्त फसतात. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का, साधा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, की गावाकडे जेव्हा समजा महाराज लोक येतात किंवा ते काहीतरी बाबा भविष्यवाणी सांगणारे येतात, ते पुरुषांजवळ कधीच थांबणार नाही. महिला एखादी ताई बाहेर आहे ते बरोबर थांबणार. त्यांना माहित आहे की आपण कोणाला गंडू शकतो, कोणाला फसवू शकतो. बाई तू तर मायाची सावली आहे, तू तर गंगा आहे, तुझं तर मन हृदय हे खूप मोठं आहे माऊली. घराजवळ साधू आलेला आहे, काहीतरी दानधर्म कर माऊली. एवढं म्हटलं, तू खूप प्रेमळ आहे, तू खूप दयाळू आहे, मयाळू आहे. सर्वच बाया ह्या दयाळू मयाळू प्रेमळ असतात. तुझा मालक जराशानं वाया गेला बाई. त्याच्या हातामध्ये पैसा तर येतो बाई, पण पैसा टिकत नाही माय. येत आहे असं बोलतो तो, जसं काय ताईला वाटते हो बाई मी तर सर्वांचाच विचार करते, घरादारात सर्वांचाच विचार करते. महाराज बरोबर म्हणत आहे. चेक कर माय. 18 मे 2026 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समितीची पुनर्रचना केलेली आहे. ओके, डॉक्टर दगुबाती पुरंदेश्वरी हे 26-27 साठी 1 वर्षासाठी अध्यक्ष आहे. ही संयुक्त संसदीय समिती JPC असून तिच्यात लोकसभेचे 18 व राज्यसभेचे 10 सदस्य असतात. एकूण 28 आहे. समितीची स्थापना राज्यघटनेच्या कलम 147 अंतर्गत करण्यात आलेली आहे. तर कलम या ठिकाणी दिलं होतं का? नाही, असं कलम मध्ये काहीच नाहीये. म्हणजे ही जर राज्यघटनेची घटनात्मक ही समिती नाही आहे. ओके, हे चुकीचं आहे. 4 नंबर चुकीचं आहे. 1 2 3 माय दिलं काय आन्सर? नाही सर, नाही सर, घटनात्मक नाही देते. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 ऑडिएबल ऑडिएबल ऑडिएबल. कमांडो चेक कीजिए चेक कीजिए.
खूप फनी होतं सर. बरं बरं, या माऊली इकडे या. संसदीय समितीच्या पुनर्रचना 2026 आणि 27. आता इथे तुम्हाला अध्यक्ष कोण आहे काय आहे, कारण यांच्यासाठी जर प्रश्न विचारला जाते अंदाज समितीचे, पाक समितीचे, ठीक अध्यक्ष कोण आहे काय आहे. बघा लोकसभा अध्यक्ष सध्या कोण आहे, ओम बिर्ला आहे. ओम बिर्ला नो 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 असं करत राहतात ते. इकडे राहुल गांधी बोलत राहिले नो नो नो, ऐक बस एवढंच चालू असते त्यांचं. 2026 ते 27 साठी 3 वित्तीय समिती आहे. एक विभाग संबंधित स्थायी समिती पुनर्रचित केली गेली आहे. 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 साठी कोणती संसदीय समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. एक विभागीय संबंधित स्थायी समिती आहे. 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 पर्यंत ह्या समित्या तुम्हाला दिसतात. आता बघा हा जर पाठ जर बघितलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हा पाठ तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये मिळणार त्या ठिकाणी. पण या ठिकाणी एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही, सार्वजनिक लेखा समिती, पब्लिक अकाउंट्स कमिटी, ज्याला आपण पाक म्हणतो, ज्याला काय म्हणतो आपण पाक, PAC पाक म्हणजे काय, सार्वजनिक लेखा समिती, PAC पाक. या समितीचे ठीक आहे अध्यक्ष कोण आहे तर लक्षात ठेवायचे KC वेणुगोपाल. त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. याच्या अगोदर पण तेच होते, ते पुन्हा नियुक्ती करण्यात आलेले. कशाचे आहे ते, KC वेणुगोपाल आहे. KC वेणुगोपाल हे कोणत्या समितीचे अध्यक्ष आहेत तर लक्षात ठेवायचं सार्वजनिक लेखा समिती, ज्याला आपण पाक म्हणतो, पब्लिक अकाउंट कमिटी. अंदाज समिती, एस्टिमेट्स कमिटी आपण ज्याला म्हणतो, हे लक्षात ठेवा डॉक्टर संजय जायसवाल आहे. डॉक्टर संजय ठीक आहे बरं, ठीक आहे सगळ्या गोष्टी बरोबर चालू आहे, फक्त तुम्ही आता याच्याकडे फोकस करा. अंदाज समिती ह्या समिती आहे कशाच्या, संसदीय समिती आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पॉलिटीचा भाग आहे, पण इथं जर करंटशी रिलेटेड आहे. अंदाज समिती तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं, डॉक्टर संजय जायसवाल आहे. सार्वजनिक उपक्रम समिती लक्षात ठेवायचंय, बैजयंत कार्य पांडा हे याचे काय अध्यक्ष आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती SC ST ठीक आहे वेलफेअर कमिटी आहे. SC ST वेलफेअर कमिटी म्हणजे यांची कल्याण समिती तुम्हाला दिसते. फग्गन सिंह कुलस्ते नाव डेंजर आहे. SC ST वेलफेअर कमिटी, फग्गन सिंह कुलस्ते. बैजयंत पांडा हे लक्षात ठेवायचे सार्वजनिक उपक्रम समितीचे आहे. अंदाज समिती डॉक्टर संजय जायसवाल. ओके, सार्वजनिक लेखा समिती KC वेणुगोपाल. आता या समितीचं काम काय असतो ते तुम्ही थोडं जे पॉलिटीवाले सर आहे त्यांना विचारू शकता, कारण की मला या ठिकाणी हे घेणं शक्य नाहीये. मग पूर्ण करंट अफेअर आपला राहून जायचं. फक्त इथे एवढं सांगू शकतो. आता थोडं यांच्या बाबतीत पण मी खाली माहिती घेतलेली, कारण की यांचं तुम्हाला सदस्य संख्या म्हणजे या समितीमध्ये किती मेंबर आहे, किती सदस्य आहे हे विचारला जाते. चला चेक करा एकदा समिती फास्ट मध्ये. सार्वजनिक लेखा समिती पाकचे अध्यक्ष म्हणून KC वेणुगोपाल याची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. अंदाज समितीचे अध्यक्ष डॉक्टर संजय जायसवाल आहेत. ओके, सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष बैजयंत पांडा आहेत. करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? सर ब्लॅक कॅप यूज करा, ऑफिशियल वाटेल. हे ब्लॅक आहे ना वरती, हे आहे फक्त थोडे कमी झालेले आहे ते, म्हणून जर बघितलं ते टोपी घातली होती. लक्ष कुठं आहे तुमचं? माझ्या टोपीवरच का चालले तुम्ही? इकडे या ना बाबा. हा 1 2 3 यस, C नंबर आन्सर आलेला 1 2 3. ओके, आन्सर आलेला आहे तुमचं 3 3 1 2 3. करेक्ट आहे बेटा, करेक्ट आहे. नेक्स्ट, सार्वजनिक लेखा समिती पब्लिक अकाउंट्स कमिटी. तुम्हाला सांगितलं ना पाक ही अतिशय महत्वाची कमिटी आहे. PAC पब्लिक अकाउंट समिती, याला पाठच करून टाका. म्हणजे हे जे डाटा आहे ना, हे डाटा पाठ करा. हे पाठ याच्यासाठी करा, रट्टा मारा याच्यासाठी का, कारण की हा पॉलिटीमध्ये वारंवार विचारला जाणारा पाठ आहे. या समितीची स्थापना कधी झाली, याच्यामध्ये किती मेंबर असतात, लोकसभेमधले किती जातात 15, तिकडे जर बघितलं तर राज्यसभेमधले किती जातात 7, एकूण किती आहे 22, अध्यक्ष कोण आहे ते, आधार लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवा
या ठिकाणी 1921 मध्ये ही स्थापना झालेली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919, ठीक आहे. या कायद्याला कोणता कायदा म्हणतो बरं आपण, सांगा मला. हा जो 1919चा कायदा आहे, इतिहासामध्ये किंवा तुम्ही 11वी 12वी हे सिलेबसला आहे, फर्स्ट इयरच्या पण सिलेबसला आहे. 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, या कायद्याला काय म्हटलं जाते, बॉन्टेंगी चेम्सफोर्ड कायदा आहे. लक्षात ठेवायचं 1919. या कायद्यानुसार 1921 मध्ये ही समिती स्थापन झालेली आहे. समिती विचारल्या जाणार 22 सदस्य आहे. याच्यामध्ये सदस्य संख्या 15 हे लोकसभेमधून आणि 7 जर होईल तर राज्यसभेमधून. पाठच करा, पाठ. फ्युचरमध्ये किंवा तुम्ही मागचे प्रश्न बघून घ्या. मोर्लेमेंटो, मॉन्टेंगी चेम्सफोर्ड नाही कहा. मग 1909चा कोणता आहे, मला तर मॉन्टेंगी चेम्सफोर्ड वाटत आहे. मोर्लेमेंटो 1909चा आहे वाटतं, आय थिंक. बघा परंपरा काय आहे या समितीच्या बाबतीत समजून घ्या. परंपरा काय आहे, 1967-68 पासून पीएसी म्हणजे पाक पब्लिक अकाउंट कमिटीचा अध्यक्ष विरोधी पक्षातील असतो. बघा हा जो अध्यक्ष आहे ना, याचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे चालू गव्हर्नमेंटचा तिथं सदस्य नसतो, अध्यक्ष नसतो चालू गव्हर्नमेंटचा, जसं आता बीजेपीचा आहे. या ठिकाणी असणार का अध्यक्ष, नाही. इथं असणार आहे जो अपोजिट पार्टी आहे, अपोजिट पार्टीचा विरोधी पक्षातील सदस्य या ठिकाणी काय असतो, अध्यक्ष असतो. हे लक्ष द्या. या ठिकाणी इथं अध्यक्ष कोण असतो, इथं प्रश्न विचारले जाणार. भरपूर वेळेस याच्यावर प्रश्न विचारले गेले, म्हणून इथं फोकस करत आहे, भर देत आहे, इन्फा करत आहे. मुख्य कार्य कॅग म्हणजे भारताचे नियंत्रण व महालेखा परीक्षक. कॅग ज्याला म्हणत असतो आपण भारताचे, माझं पण चुकलं, ओके, सीएजी कॅग भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या अहवालाचे परीक्षण करून सरकारी खर्चावर संसदीय नियंत्रण ठेवणे. म्हणजे आता हे जे कॅग आहे, कॅग जे आहे हे काय करत असते की भारताचा जो अकाउंट म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं की बाबा अकाउंट जे समजा कमी पैसे येत आहे, जात आहे, किती जात आहे, कुठं खर्च झाले, याचं पूर्ण डिटेल याच्याकडे सगळं बाबा ते तयारच असते, बरोबर. मग हे जे समजा यांनी तयार केलेला जो डाटा आहे त्याच्यावर याच्या अहवालाचे परीक्षण करून, म्हणजे हे जे अहवाल यांनी दिलेला आहे याचं परीक्षण करणे, हे कोणाचं काम आहे, तर या कमिटीचं काम आहे. अतिशय महत्वाची कमिटी आहे, विचारल्या जाणार. मोर्लेमेंटो 1909 बरोबर आहे. सध्याचे अध्यक्ष विचारले जाते केसी वेणुगोपाल, हे पुन्हा नियुक्त झालेले 2027 पर्यंत, 26-27 साठी, म्हणजे एका वर्षासाठी असते. चेक करा. नोट्सची प्रिंट काढा, ठीक आहे. नोट्सच्या काय काढा, प्रिंट काढा आणि परिक्रमा वाचून घ्या. परिक्रमा वाचून घ्या, पृथ्वी परिक्रमा, ओके, ठीक आहे. एवढं जरी केलं तर बेस्ट आहे. एवढं जे मी शिकवत आहे तेवढं करा. पृथ्वी परिक्रमा हे वाचा, म्हणजे तुमचं बेस्ट होऊन जाणार. आन्सर द्या मला फास्ट मध्ये. चला B2 1 2 1 2 हे 3 करेक्ट आहे का नाही, बरोबर जर बोललं पहिला आणि दुसरा. सत्ताधारी पक्षातून नाही, विरोधी पक्षातून. विरोधी पक्षात इथं भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. 5चा अध्यक्ष परंपरेने विरोधी पक्षातून आहे. परंपरेने म्हणजे याचा अर्थ काय की बाबा संसदेचे समजा कलम आहे, संसदेचे नाही म्हणत आहे बाबा, संविधानाचे ज्या कलम आहे याच्यानुसार चालत असते का, हे नाही, असं नाही आहे. तर सरळ लक्षात ठेवायचं आहे परंपरेने. बाबा 67-68 पासून काय वाटायला लागलं, तेव्हाचे लोक पण, राजकारणी लोक पण चांगले होते की बाबा याच्यावर जर बघितलं तर कुणाचा अध्यक्ष झाला पाहिजे की विरोधी पक्षाचा झाला पाहिजे, त्यांना पण थोडं महत्व देऊया आपण. तेव्हाचे जे लोक आहेत ते विरोधी पक्षाला पण, विरोधी पक्षाचे नेत्यांना पण महत्व देत होते. पण आता तुम्हाला माहित आहे काय चाललेलं आहे, आता खुर्च्या फेक, इकडं तोडफोड कर, असं चालू आहे. आपल्याच पैशावर माझत आहे तिथे संसदमध्ये जाऊन.
अंदाज समिती चेक करायचं आहे. अंदाज समिती ही स्थापना बघा, स्थापना 1950. विद्यार्थी मित्रांनो, याचं एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, स्थापनावरती प्रश्न विचारला जात नाही की बाबा शिफारस कोणी केलेली आहे. जॉन मथाई लक्षात ठेवायचं की अंदाज समितीची शिफारस कोणी केली होती, जॉन मथाई, असं तुम्हाला प्रश्न विचारणार. याच्या अगोदरचे पण प्रश्न बघा, येणारा पण प्रश्न हेच असणार की बाबा जॉन मथाईच्या शिफारशीनुसार कोणती समिती स्थापन करण्यात आलेली आहे, अंदाज समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदस्य याच्यामध्ये 30 असतात, सर्वचे सर्व लोकसभेतून भरले जातात. अंदाज समिती सर्वचे सर्व सदस्य लोकसभेतून 30 असतात. अंदाज समितीचा आकडा विचारला जाऊ शकते, किती असतात, 30. तिथं पाक समितीची जर बघितलं तर सदस्य संख्या किती आहे, तर 22. लोकसभेतून 15, राज्यसभेतून 7. विरोधी पक्षाचे जर बघितलं तर सदस्य त्या ठिकाणी अध्यक्ष असतात. इथं तसं नाहीये. जॉन मथाईच्या शिफारशीनुसार ही समिती स्थापन करण्यात आली 1950 मध्ये. सर्व सदस्य किती आहे, 30 आहे आणि सर्वचे सर्व लोकसभेतून आहे. संसदेची सर्वात मोठी समिती आहे, कारण की याच्यामध्ये 30 सदस्य आहे, बाकी 22 ठीक आहे, त्याच्यापेक्षा मग खाली आहे, काही 25 आहे, पण इथं सर्वात जास्त या ठिकाणी सदस्य संख्या तुम्हाला दिसत. तर प्लीज तुम्ही सर्व कव्हर करा, वेळ खूप कमी आहे. कमजोर विरोधक लोकशाहीसाठी घातक असतात, एकदम करेक्ट, जॉन मथाई करेक्ट. ओके. संसदेची सर्वात मोठी समिती, मी म्हणत आहे की मी सर्वच कव्हर करणार आहे, म्हणजे असं नाहीये, पण तुम्हाला माहित आहे की सर्व कव्हर करणं टीचरला पण शक्य नसतात काही गोष्टी, कारण की वेळेअभावी तुम्हाला पुस्तकाचा त्या ठिकाणी आधार घेणं गरजेचं असणार आहे. महत्वाचे टॉपिक तर कव्हर करणारच आहे, त्याच्यामध्ये असं स्किप करणार नाही. महत्वाचे जिथं प्रश्न येऊ शकते त्या ठिकाणी 100% तुमचा मास्टर पोहोचणार, येते तुमच्या लक्षामध्ये. पण बाकीच्या गोष्टी पण तुमच्या डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे, कारण की एखादा एक्झाम मध्ये जर प्रश्न आला इकडून तिकडून तर तो चुकायला नको. त्या ठिकाणी आपलं कार्यक्रम झाला पाहिजे, नाही तर आपलाच कार्यक्रम होऊन जायचा. त्या पेपरचा कार्यक्रम झाला पाहिजे, नाही तर तुमचा कार्यक्रम होऊन जायचा. सध्याचे अध्यक्ष डॉक्टर संजय जयस्वाल मगाशीच आपण बघितलेला आहे. अंदाज समिती जॉन मथाई यांच्या शिफारशी समोर जातो मी, जास्त वेळ घेत नाही. सार्वजनिक उपक्रम समिती आहे, एवढं काही महत्वाचं नाही आहे, ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा 1964 मध्ये स्थापन झालेले आहे. कृष्ण मेनन समिती अहवाल कोणी दिलेले, कृष्ण मेनन समिती. आता इथं पण 22 आहे, 15 लोकसभा आणि 7 राज्यसभा. तुम्हाला आठवते का 15 आणि 7 एक कोणत्या समितीचा सेम डाटा होता, तुम्ही सांगा मला कमेंट्स मध्ये सांगा. सध्याचे अध्यक्ष मगाशी बघितलं आपण बयंत काय पांडा, हे सध्याचे काय सदस्य आहे. बाकी तुम्हाला माहित आहे की उपक्रम समितीची अहवालाचा आधारावर झाली आहे, कोणाच्या, तर कृष्ण मेनन समिती. हे तुम्हाला आत्ता सांगितलं म्हणून इथे वेळ घेणार नाही. आता बघा, विशेष अधिकार समितीची पुनर्रचना कधी झालेली आहे. विशेष अधिकार समितीची पुनर्रचना झालेली आहे 3 मार्च 2026 रोजी. ओके, कोणी केली, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी. कमिटी ऑफ रिव्हिलिजन्स, ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अध्यक्ष कोण आहे, रविशंकर प्रसाद, चेक करायचं आहे. विशेष अधिकार समितीची पुनर्रचना झालेले, यांचे अध्यक्ष तुम्हाला विचारला जाणार, म्हणजे इथं जर बघितलं मी फोकस करणार या पॉइंटला, ठीक आहे, म्हणजे इथं प्रश्न विचारला जाणार, अध्यक्षावरती प्रश्न विचारला जाणार. लोकसभा समिती आहे, सदस्य संख्या जर बघितलं 15 आहे, पूर्ण 15चे 15 कुठून आहे, लोकसभेतून आहे. राज्यसभा विशेष अधिकार समिती सदस्य किती असतात, तर 10 असतात. लोकसभा समिती सदस्य 15, राज्यसभा विशेष अधिकार समिती सदस्य किती असणार, 10. कार्य संसदीय विशेष अधिकार भंगाची चौकशी व कारवाईची शिफारस करणे. संसदीय विशेष अधिकार, जे संसदीय अधिकार असतात ना, यांच्यामध्ये जर काही गडबड होत असेल किंवा काही जर भंग पावत असेल ते अधिकार, तर याची चौकशी आणि कारवाई करणे हे या समितीचं काय आहे. म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे. वर्गामधला जे हे आहे ना कॅप्टन म्हणजे काय, बाबा काही जरी गडबड झाली वर्गामध्ये किंवा आपण असं म्हणू शकतो कोणी बेंच वाजवले, तर आपण ते नाव नंबर सगळं लिहून ठेवायचं आणि आपल्या मास्तरला सांगायचो, सर यांनी जर बघितलं डेस्क वाजवला, हा बोंबलला सर जोरात, हा जर बघितलं तर माझं ऐकत नव्हता सर. आपण तिकडे जर बघितलं तर काय करत होतो, वरती सर फॉर्म भरताना 10वी मार्कशीट नुसार नाव टाकायचं होतं, पण आधार नुसार टाकलं तर काही प्रॉब्लेम येणार का.
तर त्याच्याबद्दल तर मला माहिती नाही आहे, पण मला वाटतं की बाबा मार्कशीट नुसार जर बोललं तर ते कन्सिडर केलं जाते, पण त्याच्यामध्ये एडिट म्हणजे त्या प्रोफाईल जर एडिट होत असेल तर ते करून टाका. मॉनिटर आपला. ओके, हे तुम्हाला लागेल. महत्वाचे कलम 105 संसद सदस्याचे विशेष अधिकार. कलम 105 मध्ये आहे संसद सदस्याचे विशेष अधिकार. काय विशेष अधिकार? कलम 194 राज्य विधिमंडळ सदस्याचे विशेष अधिकार. हे राज्य विधिमंडळ म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं विधिमंडळ कुठं बसते बाबा? मुंबई, नागपूरमध्ये. या ठिकाणी जर चेक केलं तर कुठं आहे? 105 कलम. कशासाठी? संसद सदस्यांचा विशेष अधिकार. आणि हे कोणाचं आहे? राज्य विधिमंडळाचे जे आमदार आहे, आमदाराचे विशेष अधिकार, खासदाराचे विशेष अधिकार. असं लक्षात ठेवायचं 105 नुसार आणि 194 नुसार. चेक करा. सर विदर्भाचे आहे का तुम्ही? यस. आवाज म्हणजे भाषेवरून तर कळालंच असेल तुम्हाला. कलम कोणते आहे? कलम कोणते आहे? चेक करा. चला, लोकसभा अध्यक्षाविरुद्ध अविश्वासाचा ठराव प्रस्ताव मांडण्यात आला होता. कोण आहे लोकसभा अध्यक्ष? बोला, पटकन बोलायचं. नाव काय त्याचं? ओम बिर्ला. काय दिसत आहे? ओम बिर्ला. ओम बिर्लावर जर बोलतो तर अध्यक्ष म्हणजे कशाचा? अविश्वास. तुमच्यावर बाबा विश्वास नाही आमचा, म्हणून जर बोललं ठराव मांडला होता. कोणी मांडला होता विचारल्या जाऊ शकते? मोहम्मद जावेद, काँग्रेसचे आहे. आता इथं जर बघितलं भरपूर म्हणजे या ठिकाणी मत पडलेले आहेत, पाठिंबा दिलेला आहे. 100 पेक्षा जास्त खासदारांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ओम बिर्लाच्या विरुद्ध. लक्षात ठेवायचा, चर्चा 11 मार्च 2026 झाली आणि सुमारे 13 तास चर्चा झाली. बघा ना, की त्या व्यक्तीला पदावरून हटवायचं की नाही हटवायचं, जवळपास 13 तास एका व्यक्तीसाठी चर्चा होत आहे. इकडे काही होऊ द्या, देशाचं धिंगाणं होऊ द्या, चर्चा होणार नाही. होणार का? नाही. लक्षात ठेवायचं आहे, हे असे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर निकाल आवाजी मतदारांनी प्रस्ताव फेटाळला. आवाजी मतदारांनी प्रस्ताव फेटाळला म्हणजे याचा अर्थ काय? बस बोंबलले जोरात जोरात, नाही 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 नाही. इकडून नाही नाही म्हणणार, तिकडून हो हो म्हणणार. आवाजी मतदारांनी जर बघितलं तर प्रस्ताव तो फेटाळला. 13 तास फक्त बायासारखं भांडण तिथं म्हणजे बोलणे. इकडून ते ओरडणार, इकडून हे ओरडणार. विरोधी पक्षवाले म्हणणार की बाबा यांचा राजीनामा घ्या, आवाज जोरात करणार, इकडून हे जोरात आवाज करणार. चेक करा. इतिहासातील यापूर्वीचे प्रस्ताव म्हणजे इथं जर बघितलं फक्त हे पहिल्यांदा नाही होत आहे, हे पहिल्यांदा होत नाही आहे. सर फास्ट होत आहे, जरा स्लो घ्या. जरा स्लो जर घेतलं ना, पोर्शन भरपूर मोठा आहे. इथं काहीच नव्हतं, एकदम सिंपलच आहे. त्या समितीचे अध्यक्ष विचारल्या जातात. मी थोडी जास्त माहिती तुम्हाला दिलेली आहे. कशासाठी दिलेली आहे? जेव्हा मी PDF तुम्हाला पाठवणार तेव्हा तुम्ही वाचून घेसाल, याच्यासाठी आहे. बघा, याच्या अगोदर 1954 मध्ये GV माळवणकर यांच्यावर पण असा अविश्वासाचा ठराव मांडला होता. त्याच्यानंतर सरदार हुकुमसिंह 1966 मध्ये. हे तारीख नाही, हे वर्ष नाही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे वर्ष नाही लक्षात ठेवायचं. फक्त विचारलं काय जाणार, हे पहिलेच आहे का, हे शेवटचे आहे का, चौथे आहे, दुसरे आहे, तिसरे, असं विचारलं जाऊ शकते. हे डेट म्हणजे इयर नाही आपल्याला विचारलं जाणार आहे. बलराम झाकड 1987 मध्ये. त्याच्यानंतर 2026 मध्ये ओम बिर्लावरती ती पाळी आली होती, वेळ आली होती की बाबा आता हटवायचं आहे अध्यक्षांना, पण ते झालं नाही कारण ते फेटाळण्यात आलं. 13 तास ती चर्चा झाली. चेक करा. प्रस्तावावर 11 मार्च 2026 रोजी सुमारे 13 तास चर्चा झाली. प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. हा भारताच्या इतिहासातील लोकसभा अध्यक्षाविरुद्धचा पहिलाच प्रस्ताव आहे. तुम्ही सांगा. चला, ऑल क्लिअर आहे सर. आन्सर द्यायचं पटकन. ओके, बाकीचे तुम्ही घरी पाहून घेत चला, कारण की इथं जर अध्यक्ष युद्ध पहिलाच आहे का, हे चौथा आहे ना बाबा. चला, हे थोडं वाचून घेऊया आपण, एवढं काही महत्वाचं नाही, पण वाचून घेऊ. आलं तर कंटेंट. खासदार उपस्थितीत नियम बदल. खासदार उपस्थित राहायला पाहिजे, किती टक्केमध्ये राहायला पाहिजे, काय त्याच्याबद्दल जर एक नियम बदल करण्यात आलेला आहे. महत्वाची तथ्य काय, घोषणा आहे 20 जानेवारी 2026, तारीख लक्षात नका ठेवा.
घोषणा करणारे लोकसभा अध्यक्ष कोण आहे? ओम बिर्ला. भरपूर वेळेस नाव आलेलं आहे. आता तुम्ही जर विसरले तर तुम्ही काही नका करजा, आहे की नाही? किंवा काहीतरी करजा, म्हणजे 2 थेंब पाणी घे जा, नाकामध्ये टाकून घे जा, चालले जा. जास्त पाणी पण वेस्ट करू नका. हे जर नाव विसरले तर भरपूर वेळेस झालं, कालपासून एकच नाव येत आहे, ओम बिर्ला. नवीन नियम काय आहे? खासदारांची उपस्थिती त्यांच्या निश्चित जागेवर प्रत्यक्ष उपस्थित असतील तेव्हा नोंदवली जाईल. म्हणजे खासदार आहे, कधी येत आहे, कधी जात आहे, त्यांची एक सीट असणार, त्यांची एक जागा असणार, तिथं तो बसला पाहिजे. नाही तर बाबा इथं त्याची जागा आहे, तो बसत आहे तिकडं, काहीतरी मोबाईल मध्ये पाहत आहे, काहीतरी खर्रा तंबाखू काहीतरी खात आहे, सगळं चालते त्यांना. ओके, खासदारांची उपस्थिती त्यांच्या निश्चित जागेवर प्रत्यक्ष उपस्थित असतील तेव्हाच नोंदवली जाईल, अन्यथा नोंदवली जाणार का? हा खासदार आला आहे म्हणून संसदेमध्ये नोंदवली जाणार नाही. लागू 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून होणार आहे. दैनिक भत्ता जर बघितलं, प्रतिदिन किती भेटते यांना? 2,000. तर उपस्थित राहण्याचे 2,000 भेटते. परीक्षा लिंक जर बघितलं, भारतीय संविधान कलम 85 संसदेचे अधिवेशन बोलावणे. ठीक आहे, फक्त एवढं सांगायचं आहे की परीक्षेभिमुख जर बघितलं आपण, तिथे जर लिंक केलं, भारतीय संविधान कलम काय 85 अंतर्गत संसदेचे अधिवेशन बोलावणे. ठीक आहे, हे संसदेचे अधिवेशन बोलावणे. अध्यक्ष ओम बिर्ला. फास्ट सांगा बरं, इथं आन्सर द्या, लवकर उत्तर द्यायचं आहे बेटा. समजत आहे, कळत आहे? अमरावतीकर किती जण आहे याच्यामध्ये? नवीन उपस्थिती नियम 20 जानेवारी 2026 रोजी जाहीर झाला. उपस्थिती कोणत्याही ठिकाणाहून बायोमेट्रिक नोंदवली जाईल. कोणत्याही ठिकाणावरून, याच्यासाठीच तर होता हा. कोणत्याही ठिकाणावरून होणार नाही. विचारलं काय तुम्हाला? चुकीचं, हेच दिसते चुकीचं. एकशे 31वे संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळले. संविधानामध्ये काहीतरी दुरुस्त्या झाल्या पाहिजे बाबा, याच्यासाठी जे 131वे विधेयक होतं, ठीक आहे, ते फेटाळण्यात आलेलं आहे, ते कॅन्सल झालेलं आहे. पण ते विधेयक कशासाठी होतं याच्यावर प्रश्न विचारला गेला. बघा, 17 एप्रिल 2026 रोजी स्थिती लोकसभेत आवश्यक 2/3 बहुमत न मिळाल्याने फेटाळले. म्हणजे लोकसभेमध्ये कमीत कमी जे आहे समजा 2/3 बहुमत मिळायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी 2014 नंतर महत्व, मोदी सरकारच्या काळात संसदेत फेटाळले गेलेले पहिले विधेयक आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, 2/3 या ठिकाणी, त्या ठिकाणी मतदान किंवा आपण असं म्हणू शकतो पाठिंबा मिळाला का? नाही. म्हणून जर बघितलं 2014 नंतर हे फेटाळलेले पहिले विधेयक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पहिले विधेयक आहे, तर ही गोष्ट महत्वाची आहे, महत्वाची आहे. आता बाजूने जर बघितलं तर मतदान जर बघितलं, बाजूने 298 आहे आणि विरोधात जर बघितलं 230 आहे. 298 या 131वे संविधान दुरुस्ती विधेयकाच्या सोबत होते आणि 230 जर बघितलं विरोध होते. म्हणजे 2/3 हे बहुमत मिळालं का? नाही. न मिळाल्यामुळे जर बघितलं हा प्रस्तावच काय करण्यात आला? रद्द करण्यात आला. आवश्यक मते जर बघितलं किती पाहिजे होते? 352, पण इथे मिळाले काय? 298 मिळाले. एकूण मतदान जर बघितलं 528 होते. मुख्य उद्देश काय होता याचा? या 131वे संविधान दुरुस्ती विधेयक जे आहे त्याचा उद्देश काय होता? 2029 पासून महिलांसाठी 33% आरक्षण. क्या बात आहे. आता बघा, 2029 पासून महिलांसाठी 33% आरक्षण हे मुद्दा होता, पण हे पूर्ण झाला का? नाही. 2011च्या जनगणनेच्या आधारे परिसीमन, म्हणजे जे काही समजा आकडेवारी आहे ती कोणानुसार? 2011च्या जनगणनेनुसार लोकसभा जागा 550 वरून 850 पर्यंत वाढवणे. आता तुम्ही मला सांगायचे लोकसभेची ज्या जागा आहे ते किती? 550 वरून कुठं? तर 850 पर्यंत. 2011च्या जनगणनेच्या आधारे परिसीमन करणे, म्हणजे जे समजा आता आपण परिसीमन कशानुसार करत असो? 2001च्या जनगणनेनुसार. आता बाबा 2011चं तरी तुम्ही लोकसंख्येचं टार्गेट नुसार, म्हणजे काय होते सर? लवकर घेत जा लक्षात. सर मी आहे अमरावतीचे. आशु इंगळे म्हणत आहे मी आहे सर अमरावती. परिसीमन म्हणजे काय? एखादा मतदारसंघ आहे तो वाढवायचा, कमी करायचा. ठीक आहे, हे कोणानुसार बाबा? ते 2011च्या जे समजा जनगणना आहे त्यानुसार तुम्ही करा, असं होतं. पण हे आता समोर, हे जरी आता फेटाळण्यात आलेलं आहे, पण समोर तुम्हाला दिसणार
की ते आता लागू झालेलं आहे किंवा आपण म्हणू शकतो यांना आरक्षण मिळालेलं आहे. महिलांसाठी या संसदेमध्ये किती, तर 33% आरक्षण असायला पाहिजे. याच्यासाठी हे प्रस्तावामध्ये मुख्य उद्देश आहे. चेक करावा. विधेयकाच्या बाजूने 298 मते, विरोधात 230 मते, आवश्यक 352 मते. ऑल क्लिअर आहे. 1 2 3 येस करेक्ट आहे. किती राहिला आपलं? 1 2 3 4. भरपूर बाकी आहे. बस इथे थांबायचं का मग? येस, इथे थांबायचं का मग? की घ्यायचं, कंटिन्यू जर करायचं असेल तर तुम्ही सांगा मला, मी कंटिन्यू करू शकतो. म्हणजे इथपर्यंत आलेलो आहे आपण. तुम्हाला जर वाटत असेल कंटिन्यू करा 10 मिनिटं, तर कंटिन्यू करू शकतो. काही अडचण नाही. एकदा सांगा सर्वांनी, येस नो. येस याचा अर्थ मी समजेल की बाबा कंटिन्यू करा. नो याचा अर्थ समजेल मी झोपा सर, गुड नाईट, कंटाळलो आम्ही. येस हो, उद्या घ्या. आवाजी मतदान आपण करणार आहे. आवाजी मतदान, मॅसेज मतदान नाही. झोप येत आहे. उद्या घ्या सर, उद्या घ्या सर. हो सर, उद्या घ्या, उद्या घ्या. काही जण हो म्हणत आहे, काही जण उद्या घ्या. नो 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 सर, नो. येस येस. हे एकच कार्यकर्ता नो म्हणते, एकच कार्यकर्ता हो म्हणते. अकरा वाजता तुम्हाला झोप येते का रे? जरासं ती वाटू द्या. आता इथून जर बघितलं, तुम्ही इंस्टा चालवणार, इंस्टाच्या रील्स स्क्रोल करणार आणि ते जवळपास 12 वाजे, तुम्हाला वाटते की बाबा 5 मिनिट बघा, 5चे डायरेक्ट 12 वाजते. 5 मिनिटाचं काय होऊन जाते, 12 वाजून जाते. 12 वाजता झोप येत नाही. मग थोडं अजून इकडे तिकडे तुम्ही फिरता, अजून फिरता म्हणजे असं, ठीक आहे. त्याच्यानंतर परत तुम्ही काय करणार, मोबाईल उघडणार, 1 वाजेपर्यंत स्क्रोल करणार, मग दुखणार, मग तुम्ही झोपणार 1 वाजता. लवकर घेत जा प्लीज. आता माझा स्लॉटच तो बुकिंग करण्यात आलेला आहे. किती वाजता? किती वाजता? तर म्हणू शकतो 10 वाजता. नाही सर, खूप सारं थकलो आहे, जॉब करतो. नाही झोपणार सर. सर इंस्टा आणि फेसबुक अनइन्स्टॉल केला आहे. बरं, काही अडचण नाही, चांगली गोष्ट आहे. चला ठीक आहे, मग थांबून जाऊया आपण. बाकीचा जो पोर्शन राहिलेला आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. या ठिकाणी थांबतो, तुमची रजा घेतो. काही अडचण असेल तर सांगा. सर एक सॉन्ग म्हणा, मग सुरू करा. कोण आहे तो? सगळ्यांसाठी एक कॉमन सॉन्ग आहे. मिले हो तुम हमको बड़े नशीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. मुलगी पण मुलासाठी हेच म्हणते, मुलगा पण मुलीसाठी हेच गाणं म्हणते. ते काय माहित, बिचाऱ्यांचं फेमस आहे ते. ठीक आहे, बस झालं बेटा, आता मी पण थकलो. चला उद्या घेऊया आपण आपल्या वेळेवर. आणि या ठिकाणी फक्त अभ्यास करा कंटिन्यू, आणि तुम्हाला ही PDF मिळून जाणार. झालं ना रे? हो सर म्हणा. रडू नको बाळा. मला एकच गाणं येते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. चला बेटा, बाय 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 बाय.